नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आत्ता आलो आहे गावी सध्या आणि रायगडला चाललो आहे. मी नात्याचे मित्र आहेत माझे. हा मावशीचा मुलगा आहे अभिषेक पांडे. तर आम्ही आता दोघे तिघेजण चाललो आहे रायगडला. तर बघूया आपण पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा. पुढे आत्ता 7:30ची बस आहे, आम्ही तीच वाट बघतो. तर व्हिडिओ बघत राहा, पुढे मी पुढे कंटिन्यू करणार. मंडळी, आता आम्ही पोचलोय चांदोशीला, कारण आमची रायगड गाडी आली नाही. आम्ही पाचाळला आम्ही पोचलेलो आहे. तर आमची काही गाडी आली नाही. आम्ही 40 मिनिटं लेट, म्हणजे चांदोशी आली ना आपल्याला. चांदोशी गाडीने आम्ही पाचाळला आलो. आता तिथून आम्ही चालत चाललो. खूप दम लागला, आत्ताच दमलोय. आता पुढे रायगड आम्हाला चढायचं आहे वरती. रोपे हा वर जाते, पायथ्यान जाणारच काय रोपवेनी इकडून इकडून हा जाते, हाय पार्किंग पायथ्यापर्यंत चला. थंड वाटते. पार्किंग बघ, गर्दी वाटते. Yes. मंडळी, फायनली आम्ही आता चढायला सुरुवात केली. एंट्रीवरून बघू शकताय, बघा किती खाली एंट्री आहे. आणि आम्ही नाश्ता केला याआधी. बोललो नाश्ता करूनच आहे, कारण वरती पाणी बॉटल वगैरे पण महाग आहे. आणि पाणी बॉटल सुद्धा आम्ही घेतल्यात. आणि आता इथे वैभवदादांचं हॉटेल आहे शिवप्रसाद. तुम्ही कधी आलात तर ते नाश्ता करा आणि वरती तगडा नाश्ता करा, कारण वरती आपल्याला 3 तास वरती चढायचं आहे वरती. तर आता बघूया, पुढे तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
हे जुन्या रस्त्याने कोण जात नाही का अभि? या रस्त्याने खाली जातात का? गणेश आहे, त्याच्यानंतर पुढे इंग्लिश मध्ये गणेश, मानगावकर गणेश. मसला मी तिकडचाच आहे, गोवेले. हा गोवेले, डायरेक्ट मुंबईवरून आलोय. तर मित्रांनो आता मी फायनली एक स्टेप पूर्ण केलेली आहे. बघा मागं तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खाली तुम्हाला गाव वगैरे दिसतील. आणि आता आम्ही चाललो, अर्ध्या तासमध्ये आलोय. अजून आपल्याला 2 तास लागणार आहेत चढायला. याआधी मी आलो होतो कोरोनाच्या आधी, लॉकडाऊनच्या आधी आलो होतो. त्यावेळेस आमची टीम आली होती, म्हणजे स्कूल फ्रेंड. एक बस 17 सीटर गेली होती आणि आलो होतो. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागला. 22 तारखेला काहीतरी जनता कर्फ्यू होता. त्यावेळेला नंतर मग आता आलो डायरेक्ट. हे काय माती कोण चालेल होतं खाली, मारणार नाही ना? जातो. हे बघा या बाजूला हे माती वगैरे खाऊन घेऊन चाललेत. रायगडाची खाली पायऱ्यांचं काम चालू आहे ना तिकडे. हे नाही मारणार ही, भूक लागली त्यांना. हा रेती. दमलो. एवढे मोठे मोठे दगड आहेत. हिरकणी बुरुज कुठे आहे रे? पुढे आहे का? 3च्या एसटीला रिटर्न येऊ आपण खाली. पोटल्याचा डोंगर कुठे आहे? पोटल्याचा डोंगर. तर मंडळी आत्ता मी आलोय थोडा आरामध्ये 10 ते 10:30. आता जवळजवळ 11:15 वाजलेले आहेत. आणि अजून 1700 पायऱ्या आहेत म्हणजे रायगडाला. त्यामुळे त्यातल्या जवळजवळ 200-250 पायऱ्या चढलेलो आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता पहिल्यांदा लागेल महादरवाजा, त्याच्यानंतर होळीचा माल म्हणजे शिवाजी महाराजांची तिथं समाधी आहे. त्याच्यानंतर मग आपण बघणार आहोत राजवाडा, त्याच्यानंतर जगदीश शिव मंदिर, नंतर बाजारपेठ. धबधबा आहे वाटतं या बाजूला. अजून पाणी आहे वाटतं वरती तलावात. हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही वरती जे तलाव आहेत त्यांचं पाणी येतोय वरून. या बाजूला कसला नजारा आहे बघा, भारी या बाजूला. मित्रांनो आता आम्ही हे बघा इथून वरती जाणार आहोत. महादरवाजा आता जवळजवळ 10 मिनिट अंतरावर आहे. इथपर्यंत आलेलो. आणि या बाजूला आहे बघा हे डुक्कर पण आहेत आपले गाढव. ते म्हणजे पायऱ्यांचं काम चालू आहे वरती. ते माती वगैरे घेऊन चाललेत. खालच्या गावातले इथपर्यंत आलो बघा. आत्ता आम्ही पोचलोय फायनली महादरवाजा. हे महादरवाजा आहे ना? जमलो. ये मागे बघ कसला व्ह्यू आहे भारी. टकमक टोक. तिथे जायचं आता आम्हाला. हे बघा थोडी थोडी माणसं दिसत आहेत. टकमक टोक. बापरे. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आता महादरवाजाच्या वरती पोचलेलो आहे. आणि आता थोडी काकडी घेतली कारण 2 बॉटल घेतले ते संपलेले आहेत. आणि इथून आता आम्ही वरती जाणार आहोत. पोलीचा माल
तर फायनली हे बघा महादरवाजा वरचा नजारा इथला हा वाला काकडी खात खात चाललेला आहे आता. 9ला निघा आपण. किती आलो कधी 8:30 ना. 9:30ला पायऱ्या नवीन बांधलेले आहेत पायऱ्या वाटतं आता. आणि नंतर आम्ही आलो होतो तेव्हा पण बांधलेले. त्या बाजूला धबधबा आहे छोटा छोटा. हा पहिला महाराजांचा होता धबधबा. पहिला फोडलाय ना इंग्रजांनी. फोडलेला सगळा रायगड पूर्ण. नवीन बांधलाय त्याला. नाही जुनाच आहे पण ते फोडलेलंच आहे. सगळं फुटलेलं दिसेल तुला रायगड. हा इथे वरती मला तलाव आहे तिथून पाणी येते अगं वरती त्या बाजूला. खतरनाक पोरं असतात रनिंग वाले. ज्योत घेऊन जातात धावत. अच्छा वरती नॉन स्टॉप. नॉन स्टॉप. लय खतरनाक पोरं असतात. 5-8 लय बाहेरचे असतात. हत्ती तलाव आहे. तर मंडळी आहे बघा या बाजूला हा पूर्ण हत्ती तलाव येते. तर हत्तीला वगैरे आंघोळ वगैरे घालण्यासाठी पाणी पिण्यासाठी मावळ्यांनी ठेवलेला म्हणून त्या तलावाचा ना हत्ती तलाव ठेवलेला आहे. हे बघा या बाजूला बघू शकता किती मोठं आहे. आणि रायगडाला इथलंच पाणी पुरवतात ना इथला. अच्छा. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो होलीच्या मालावर. आणि आता 2-1 मिनिटात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ जाऊ. समाधी कुठे इकडे आहे का? इकडे आहे का मंदिर? अच्छा. महाराज पहिले तर पाय पडायचे. तिथे महाराज पहिले पाय पडल्याचे. पहिले गाल्यातले महाराज पाय पडायचे. मित्रांनो फायनली आम्ही आलोय शिवसमाधीकडे. हा आहे होलीचा माल आहे बघा या बाजूला तुम्ही बघू शकता. आज पब्लिक पण जास्त आहे. चल पुढे जाऊया. तर मित्रांनो आम्ही चाललोय आता राजवाड्याकडे. बघा राजवाडा इकडे या बाजूला बघा. आम्ही राजवाड्याकडे चाललोय. कशी बसले तेवढ्यात एक सुपीकदार एक ललकारी महाराज माहिती सांगते ऐकायचं. मित्रांनो या बाजूला बघा ही राज्यसभा म्हणजे हा राजवाडा. इथे महाराजांची सभा बसायची. जवळजवळ 300 ते 600 मावळे इथे बसायचे या जागेमध्ये. तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला दाखवतो. माझ्या मागं बघू शकता इकडे रूम वगैरे आहेत. हे बघा इकडे पहिले त्यांच्या काळात महाराजांच्या काळात मावळे वगैरे इथे राहायचे. त्यांच्यासाठी झोपण्याची सोय वगैरे इथे असायची. हे बघा तुम्हाला दाखवतो. महाराजांची समाधी बनवलेली. हे बघा या बाजूला. कुठे समाधी? समाधी ती तिकडे आहे. अच्छा पुढे आहे का? ती बघ झेंडे लावलेले बघ. आणि महाराजांची समाधी तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला. हे बघा मेलेले रायगड. हा महाराजांची समाधी. महाराजांनी शेवटचा श्वास इथेच घेतला या बाजूला. यापूर्वी कसा होता महाराजांच्या काळात लाकडे वगैरे उगती या बाजूला अशी. आणि भव्य दिव्य कौलारू वगैरे असे सागवान लाकडाचे पूर्ण होते. वरती जाऊ शकतो का आपण? आपण हे बघा तुम्ही बघू शकता.
पूर्ण तुम्ही इमॅजिन करा पूर्ण त्या काळात पूर्ण अशी लाकडं होती जेव्हा इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून जेव्हा हल्ला केला त्यावेळेस रायगड 12 वर्ष जळत होता. पूर्ण 12 दिवस जळत होता. 12 दिवस जळत होता ना. अच्छा. टॉयलेट वगैरे पण आहेत या बाजूला इकडे. टॉयलेट आहेत ना. हे बघा या बाजूला तुम्हाला दाखवतो महाराजांचा बाथटब आहे ते. महाराज आंघोळ करायचे. हे पकड चालू चल. खाली रूम आहे काय? टॉर्च लावायला लागेल मग. आले का सर्व? चला चला यांना येऊ द्या या पटापट. चला चला चला. आहे का जागा? शिवाजी महाराज की जय भवानी. काढलो काय वाटतं पूर्ण? बापरे आरामात पूर्ण काहीच दिसत नाही. इथे मला वाटतं ते हे का मीटिंग घ्यायचे ना. हा इथे मला वाटतं मीटिंग घ्यायची तिथे. काय नाही चला जास्त लाईट बीट नाही बाई इकडं. चल चल. मीटिंगची जागा आहे त्यांची. त्या काळात मीटिंग घ्यायची इथं. तर आता आम्ही चाललोय मित्रांनो राजवाडा बघितला, राणीचा महाल बघितला इकडे. आणि आता आम्ही चाललोय जगदीश्वर मंदिर. तिकडून मग जाणार टकमक टोक. खूप फिरलो इथं. टकमक टोककडे चाललोय आता त्या बाजूला. आणि इथला तुम्हाला खासियत सांगतो. जेव्हा महाराज या बाजूला बसायचे मीटिंग घ्यायची या बाजूला तेव्हा मग इकडून इथपर्यंत आवाज यायचा. तेव्हा ते असं हिरोजी इंदोलकरने बनवलेलं आहे ह्या बाजूला. हे बघा या बाजूला तिकडे बोलले ना की पूर्ण 600 मावळ्यांना आवाज जायचा. इकडे जरी कागद फाडला ना तरी आवाज येतो. बघा आता आम्ही तिथे जाणार आहोत जगदीश्वर मंदिर जे मस्जिद सारखं दिसते वरती. तिथे आम्हाला जायचं आता. हे बघा मित्रांनो आता आम्ही चाललोय बाजारपेठेमध्ये आलोय आणि तिथून पुढे जगदीश्वर मंदिराकडे जाणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. बाजारपेठेची हाईट एवढी काय ते तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर महाराज त्या काळात आणि त्यांचे मावळे घोड्यावरून बाजारपेठेमध्ये हे करायचे, फेरी मारायचे, सामान वगैरे त्याच्या त्यावेळी त्याच्यामुळं बाजारपेठेची हाईट एवढी उंच बांधलेली आहे. बघा बघू शकता तुम्ही. दगड पण वेगळाच आहे. हा दगड कोठून आणला ते पण तुम्हाला सांगतो. हा दगड जे आपले तलाव खोदलेले आहेत किती 12 तलाव आहेत ना. 12 तलाव खोदलेले आहेत. तिथून त्यांचं दगड महाराजांनी आणलेलं आहे आणि बाजारपेठ बनवलेली आहे. ताक कसं आहे मावशी? कोथिंबीर वगैरे टाकली का? आम्ही इथे राहतो. इथेच राहता का? हे कुणाला पाहिजे ताक? ताक घे तुला. आता आम्ही चाललोय जगदीश्वर मंदिरच्या इथे चाललोय आणि व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आता कारण खूप शूट केलेला आहे.
तर मित्रांनो आम्ही जगदीश्वरचं मंदिर बघितलेलं आहे आता. तिथून मग आता खाली चाललो आम्ही टकमक टोकाकडे. टकमक टोक तुम्हाला माहितीच असेल, छत्रपती शिवाजी आपले संभाजी शिवाजी महाराज जिथून शिक्षा द्यायचे त्यानेच दिली शिक्षा. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा नाही दिली. तिथे आम्ही चाललो टकमक टोकावर आता. तर बघूया, तुम्हाला दाखवतोय बघा. ह्या बाजूला टकमक टोक आहे पूर्ण. हे बघा, त्या बाजूला जायचं आता तिथे. ते बघा छोटी छोटी माणसं तुम्हाला दिसत असतील. हिरकणीवाडी कुठला? इथून उतरले हिरकणी. इथून? हो, हिरकणी. हिरकणी बुरुज आहे का? हिरकणी इथूनच उतरली. ते गाव कुठलं आहे खाली? ते खाली हिरकणी गाव आहे. तो बघ हिरकणी गाव. तो हिरकणीवाडी आहे का? हा, आणि इथूनच उतरले हिरकणी खाली. अच्छा, तिथे घर आहेत ना, तू त्या बाजूला दूध आणायला गेले. बापरे, हिरकणी. पोटल्याचा डोंगर कुठं आहे? हा, पोटल्याचा डोंगर म्हणजे हिरकणी उतरलेली माहिती. इथून एवढं निजामपूर कुठं आहे रे अभि? खाली गाव आहे. आपण तिकडून आलो ना त्या बाजूने. निजामपूर कुठे इकडे? किती गाव आहेत बघ खाली? 1 2 3 4 गाव आहेत खाली. वाघेरी सगळं आहे. आणि खाली शेती आहे वाटतं या बाजूला आहे बघ. इकडं शेती आहे. रायगड बघितलेला आहे, टकमक टोक लास्ट पॉईंट बघितलेला आपण. आता आम्ही खूप दमलेलो आहे आणि ऊन खूप झालं आहे. पावसाचे दिवस संपलेले आहेत आणि आता चाललो आम्ही खाली. आता उतरायचा तिथे प्रवास करतोय. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा. टकमक टोकचा एंड बघा तुम्ही. तिथे जाऊन आलो आम्ही आत्ताच जस्ट. तर आपला व्हिडिओ इथेच संपवूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय.